प्रामाणिकपणाची एखादी मशीन असेल तर आणा आणि तपासून बघा कोण प्रामाणिक आहे आणि कोण किती पक्ष बदलले, आपल्याला त्याचा रिझल्ट मिळेल. सांगा म्हणावं त्यांना मी कुठलं पक्ष बदललंय, काय केलंय, कुठं प्रवेश केला, कोणाला फोन केला. एखादी जरी गोष्ट त्यांनी सांगितली अशी मी उमेदवारी मागायसाठी मग कुठल्या पक्षाकडे गेलोय, कुठल्या नेत्याकडे गेलोय, त्यांनी सांगून द्यावं आज माझा अर्ज माघारी घेतो मी. भोसे जिल्हा परिषद गटामध्ये जातीवाद चालत नाही आणि या ठिकाणी कुणाला जरी असं वाटत असेल या ठिकाणी आपण जातीवाद करून निवडणूक जिंकू, तसं कदापि ही भोसे गटातील जनता करणार नाही. 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस या ठिकाणी 2 मराठा बांधव या ठिकाणी उभा होते, दिलीप चव्हाण आणि जाधव, आणि एक धनगर समाजाचा या ठिकाणी उमेदवार आमचे सहकारी जानकर साहेब त्या ठिकाणी उभा होते. तर त्या ठिकाणी चव्हाण साहेबांचा त्या ठिकाणी विजय झाला आणि जानकर साहेबांना पराभूत व्हावं लागलं. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आमच्या भागातील जनता ही कधीही जातीवादी करत नाही. माझा धनगर समाजाचा सहकारी एकनाथ पांढरे, त्यांना मी माझ्या गावातील 1 नंबर वार्डात ज्या ठिकाणी लिंगायत समाजाचे 80-85% मतदान त्या वार्डामध्ये उभा करून त्यांना निवडून आणलं. माझ्या ग्रामपंचायतच्या आता 10 मध्ये 4 धनगर बांधव या ठिकाणी माझे सहकारी या ठिकाणी सदस्य आहेत. त्यामुळे हा जातीवादीचा विषय मुळात होऊ शकत नाही. अनेक दोस्त धनगर समाजातले, अनेक माझे दोस्त मराठा समाजाचे आहेत, दलित बांधव आहेत. मी सर्व समाजावरून मिळून राहणारा मी एकमेव कार्यकर्ता आहे आणि मी सगळ्याला प्रिय आहे. माझ्या गाडीत रोज फिरणारे तुम्ही बघा, अनेक लोकांनी धनगर समाजातल्या या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. कोण जिल्हा परिषद सदस्य झालंय, कोण सभापती झालंय, कोण उपसभापती झालंय. त्या लोकांना तुम्ही मदत करून त्या ठिकाणी त्यांना तुम्ही या सभागृहात पाठवू शकला असता, परंतु त्यांची मानसिकता त्या पद्धतीची नाही. पैसेवाल्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी द्यायचं आणि इथं जातीय समीकरण, जातीय विष पेरून निवडणुका जिंकायच्या. आज तुम्ही विचारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा उमेदवार कोण आहे आणि भाजपचा उमेदवार कोण आहे. भाजपचा उमेदवार कोण आहे तुम्ही एवढं फक्त नाव काढून बघा. लोकच म्हणतात की उमेदवार बाहेरचा आहे म्हणून. मी वेगळं सांगायची काय गरज नाही. या मतदारसंघामध्ये जवळपास 14,000 धनगर समाजाचं मतदान असताना त्या ठिकाणी या 14,000 मध्ये एखादाही धनगर समाजाचा बांधवता नाही का, असा माझ्या मनातला प्रश्न आहे. आणि जागोजागी त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागायला लागलंय. आज धनगर समाज मोठ्या प्रमाणात नाराज आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देखील रोज लोकांचे मला फोन येतात, त्यावेळेस तुम्ही निवडणूक लढवलीच पाहिजे, आम्ही तुमच्या सोबत आहे. कोण किती बलाढ्य असो, काही असो, किती पैसा असो, काही असो, त्याची काळजी करू नका. मला सत्तेचं लोभ नसल्यामुळेच माझी उमेदवारी जनतेतून आलेली. हे सगळं जे यश येत आहे त्याचं कारण एक आहे की माझं गाव छोटंसं असतं तरी देखील आज माझ्या गावामध्ये 400 या ठिकाणी घरकुल चालू आहे. कारण 30 ते 35 विहिरी या ठिकाणी MRVS मधून चालू आहे. पाण्याची योजना या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रीय पेयजल मधून या ठिकाणी कामं केलेली आहेत. आज सलगरची शाळा असेल, मारोळी शाळा असेल, बोशे शाळा असेल, अशा अनेक ठिकाणच्या शाळा आहेत त्या ठिकाणी अजून पुरेसे शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. आरोग्याची व्यवस्था नाही. हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर या भागातील प्रतिनिधी जो या ठिकाणी जिल्हा परिषदेवर, पंचायत समितीवर जाणारा प्रतिनिधी आहे तो अतिशय चांगला असला पाहिजे, वेळ देणारा असला पाहिजे, काम करणारा असला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची काम करण्याची माझी स्वतः तयारी असल्यामुळं या ठिकाणी लोकांनीच मला या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलं. त्यामुळे मी येणाऱ्या काळामध्ये या लोकांच्या आशीर्वादामुळे निवडून आल्यानंतर या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण देखील वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन तिथल्या उमेदवारांचं नेमकं म्हणणं काय, नागरिकांचं म्हणणं काय, मूलभूत प्रश्न कुठले आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर तिथल्या निवडणुका होणार आहेत अशा बऱ्याच अंगाने चर्चा करतोय, गप्पा मारतोय, ग्राउंड रिपोर्ट करतोय, एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ करतोय, विश्लेषण करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांच्या मुलाखतींचे कार्यक्रम देखील सातत्यानं महाराष्ट्र माझावर सुरू आहेत. आता देखील मी मंगळवेढा तालुक्यामधली अतिशय प्रतिष्ठेची, चोरशीची आणि महत्वाची असलेली भोसे जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमधल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बसवराज पाटील साहेब यांच्या घरे. साहेब, पहिलं तर तुमच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. खरं तर ही भोसेची निवडणूक मी म्हणलो तसं अनेक अंगानं महत्वाची आहे, चर्चेची आहे, दोन्ही बाजूने ती प्रतिष्ठेची आहे. खरं तर या भागामधली ही निवडणूक होत असताना बसवराज पाटील जर या भागातले जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील तर समोरून उमेदवार कोण या संदर्भानं बऱ्याच वेळा चाचपण्या झाल्या, काही नावं चर्चेत आली, पुन्हा माघारी गेली, पुन्हा चर्चेमध्ये आली. आणि मग हे सगळं होत असताना कुठेतरी हे दिसत होतं की ज्या पद्धतीनं तुम्ही दामाजी सहकारी साखर कारखाने संचालक म्हणून काम करताय किंवा इथलं गावचं राजकारण असेल किंवा ज्या पद्धतीचा मित्र परिवार, आणि मला वाटतं की ह्या सांगोल्याला आणि मंगळवेढला जो एक जातीय राजकारणाचा दुर्दैवाने शाप आहे त्यातला जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडला आणि सर्व जाती धर्माशी चांगली मैत्री असलेला, त्या लोकांच्या सुखदुःखामध्ये सहज 24 तास 365 दिवस उपलब्ध असणारा चेहरा म्हणून तुमची ओळख आहे. त्यामुळे कुठेतरी असा एक चेहरा या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी समोरच्या बाजूनं हे अवघड होतं का तुमच्या विरोधामध्ये उमेदवार ठरणं, कारण ठरत नव्हता. काय असं वाटतं की बसवराज पाटलांमध्ये असं काय आहे की समोरचा उमेदवारच ठरत नव्हता लोकांचा? साहेब काय बरं का, मी 2008 पासून सक्रिय राजकारणामध्ये आजपर्यंत काम करतोय. 365 दिवस मी नेहमी 24 तास लोकांमध्ये काम करतोय. हे काम करत असताना
कुठल्या पार्टी पक्ष न बघता 24 तास मी लोकांसाठी, मला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्री असू द्या, लोकांच्या कामासाठी मी वेळ देतोय. हं. त्यामुळे माझा या लोकांबरोबर मोठा जनसंपर्क आहे. आणि मी या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 3 कारखान्याच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामुळं मला जो माझा जिल्हा परिषद गट आहे भोसे, या गटामध्ये 16 गावं आहेत, परंतु कारखान्याच्या 26 गाव आहेत याच भोसे गटामध्ये. पूर्ण गोणेवाडीपासून फुलजयंतीपर्यंतचा हा कारखान्याचा जिल्हा परिषद गट आहे. बरं. म्हणून मला नेहमी संपर्कातली कार्यकर्ते, लोक, सर्व नेते मंडळी माझ्या संपर्कात आहेत. मी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असल्यामुळं लोकांना वाटते की माझी उमेदवारी असावी. बरोबर. त्यामुळे कदाचित विरोधकांना उमेदवार मिळत नसावा मला वाटतं. खरं तर हे सगळं होत असताना अनेक पद्धतीचे आरोप देखील तुमच्यावर केले जात आहेत. माध्यमांमधनं बऱ्याच गोष्टी समोर येतात, त्याबद्दल बोलूयात. परंतु बसवराज पाटील नावाचा हा माणूस, ज्याची पार्श्वभूमी फार वेगळी आहे, ती काही मूळची राजकीय अशा अंगाची फार नाहीये, असा माणूस राजकारणात आला कसा? मला आठवतं की या भागामध्ये भालकेंच्या जे पराभवाचं सत्र सुरू होतं, त्यामध्ये अनेक निष्ठावंत मंडळी त्यावेळेस देखील त्या ठिकाणी भगीरथ भालकेंना सोडून गेली, नानांना बरेच जण सोडून गेले. तुम्ही मात्र 2008 पासून ज्या पद्धतीनं स्वर्गीय नानांच्या हाताला धरून राजकारणामध्ये आला, तेव्हापासून ते कालच्या 2024च्या निवडणुका, त्याच्यामध्ये बरीच स्थित्यंतर झाली असताना देखील सत्तेचा लोभ झाला नाही. मला हे निश्चितपणानं माहित आहे की सत्तेमधून देखील तुम्ही तिकडे असला पाहिजे यासाठी अनेक प्रयत्न झाले असतील. परंतु असं असताना आपण भालकेंच्या कुटुंबाशी चिटकून राहावं, हे कधी वाटलं? का वाटतं? त्याचा काय परिणाम आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करताना राजकारणात कसे आला आहात? ते राजकारणात येण्याचं तुमचं आणि भालकेंचं समीकरण काय? तर एक महत्वाचा विषय, अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही आता विचारलेला आहे. तुम्हाला सत्तेचं लोभ नाही. त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही सांगितलं आहे. मला सत्तेचं लोभ नसल्यामुळेच माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे. हां. तर तुम्हाला माझ्या राजकारणाची पार्श्वभूमी सांगत असताना मी 2008 साली फेब्रुवारी महिन्यात मी सोसायटीचा चेअरमन झालो. बरं. त्यावेळेपासून आजपर्यंत 3 कारखान्याच्या निवडणुका लढल्या, 2 कारखान्याच्या निवडणुका जिंकल्या, एक कारखान्याची निवडणूक पराभव झाली. अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणूक झाल्या, पंचायत समिती निवडणूक झाल्या, लोकसभेची निवडणूक असू द्या, विधानसभेची निवडणूक असू द्या, अन्य कोणते स्थानिक निवडणुका असतील, कोऑपरेटिव्ह संस्थेच्या निवडणूक असतील, मी नेहमी स्वर्गीय भारत नानांच्या विचाराबरोबर राहत गेलो. त्याचं कारण असं आहे की मी 2008 साली ज्यावेळेस सोसायटीचे चेअरमन झालो आणि काही कामानिमित्त बाहेर फिरायचो, आमच्या या संस्थेचं बँकेचे अकाउंट हे सलगरला असल्यामुळं तिथं लोकात बसायचं, उठायचो. आणि त्यावेळेस एक 2008-9 मध्ये त्या ठिकाणी एक मोठ्या प्रश्नासाठी, पाण्या प्रश्नासाठी एक चळवळ उभा राहिली. त्या चळवळीमध्ये मी एक सक्रिय सहकार करणारा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्यावेळचे आता जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत पांडुरंग चौगुले, अंकुश पडोळे, आमचे सहकारी मित्र राजाभाऊ निकम, आज ते कैलासवासी आज आपल्यात नाही आहेत, पण अनेक मंडळी याच्यामध्ये आहेत. तर अशा या गाव पातळीवरच्या तरुण 10-20 सहकार्यांनी एकत्रित येऊन मोठी चळवळ उभा राहिली. आणि त्या चळवळीचं रूपांतर असं झालं की 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भागातील 22 गावातील लोकांनी एकही मतदान केलं नाही. निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार घातलं. त्याची दखल अख्ख्या राज्यामध्ये, देशामध्ये घेतलं गेलं. कारण अशी काय जादू आहे की 22 गावं त्या ठिकाणी एकही मतदान करू शकत नाही. त्याचं कारणच एक होतं की आम्ही चळवळीच्या माध्यमातून लोकांना सांगितलं होतं की आज आपण एकत्रित नाही झालो तर येणारा काळ आपल्यासाठी वाईट असणार आहे. या भागातील प्रश्न सोडवायचे असतील, या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपण सर्वजण तरुण सहकारी एकत्रित राहिलं पाहिजे. त्यावेळेपासूनची भूमिका आजपर्यंत माझी लोकांसाठी नेहमी वेळ देणे असू द्या, धडपडणे असू द्या, अनेक गोष्टी. कारण मी या भागातील लोकांबरोबर नेहमी संपर्क आहे. अनेक लोक माझ्याकडे कामाला येतात, मी लोकांकडे जातो, मी कार्यक्रमानिमित्त लोकांबरोबर फिरतो अनेक गोष्टीसाठी. त्यात लग्नाचा कार्यक्रम असू द्या, मयत असू द्या, अनेक राजकीय कार्यक्रम असू द्या, निवडणुका असू द्या. त्यामुळं मी 24 तास 24/7 लोकांबरोबर असल्यामुळं लोकांना वाटतं की ही जिल्हा परिषद गट ही जनरल पडलेली आहे, त्या ठिकाणी माझी उमेदवारी असावी लोकांतून वाटतंय. त्यामुळे विरोधकांना काय वाटतं याला काय मला देणं घेणं नाही. कारण लोकांनी ठरवलंय बाबा माझ्यासोबत राहायचं आहे, मी निवडणूक लढवली पाहिजे. मी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देखील रोज लोकांचे मला फोन येत आहेत, तुम्ही थांबू नका यामध्ये, यावेळेस तुम्ही निवडणूक लढवलीच पाहिजे, आम्ही तुमच्या सोबत आहे. कोण किती बलाढ्य असो, काही असो, किती पैसा असो, काही असो, त्याची काळजी करू नका. कारण आज आपण बघताय तालुक्याची परिस्थिती अशी झालेली आहे की सत्तेच्या विरोधात कुणाची लढायची भूमिकाच नाही. बरोबर. त्यामुळं आम्ही ठरवलंय, कारण अनेक माझ्या राजकीय आता 2008 पासून आज बघा 2025 आहे, जवळपास या 16-17 वर्षाच्या काळामध्ये अनेक प्रसंग आमच्यावर येऊन गेले, अनेक अडचणी येऊन गेल्या. सगळ्या अडचणीवर, सगळ्या परिस्थितीवर मात करत आज आम्ही एका परिवाराबरोबर एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. तर या सगळ्या 15-16 वर्षाच्या काळामध्ये आमच्यासोबत अनेक वेळा, अनेक प्रसंगी आम्हाला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.
सत्तेचा लोभ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पण आमच्या मुळात माझी वैचारिक पातळी आणि वैचारिक विचारसरणी असं आहे की आपण एखाद्या गोष्टीला ठरवलं करायचं तर करायचं, तर मग त्रास होऊ काही होऊ. आणि फार काय राजकारणामध्ये इकडं काय तिकडं काय फार काय वेगळं नसतंय. गेलेल्या लोकांना कळतं की बाबा तिथं काय इथं काय. तर आपल्याला सांगतो मी 2008 साली झाल्यानंतर पुन्हा 9 साली 2000 नाना या मतदारसंघात विधानसभेचे उमेदवार म्हणून आमच्या समोर आले. तर या भागातील लोक अतिशय एकजुटीपणानं त्या काळात जवळपास 38,000च्या फरकामध्ये नाना या ठिकाणी विजय झाले. विजय झाल्यानंतर आमच्यासारखे तरुण सहकारी त्या या भागातील प्रश्नासाठी जे पळत होतो किंवा जे धडपडत होतो, या लोकांना एकत्रित करून आम्हाला तालुक्याच्या राजकारणामध्ये संधी दिली. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्ही नेहमी सक्रिय असल्यामुळे त्यांच्यासोबत रोज फिरणं असू द्या, त्यांच्या कामाची पद्धत असू द्या, अनेक गोष्टी त्यांच्यापासून आम्ही आज आकलन झालेलं आहे. आणि हे सगळं करताना कारण लोकनेता कसा असावा, राजकारणामध्ये 2 प्रकार आहेत. एक लोकनेता आणि एक राजनेता. तर लोकनेता आणि लोकांचा संपर्क कसा ठेवावा, लोकांची कामं कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज नानापासून त्या गोष्टी शिकलेलो आहेत. आणि मनापासून आज देखील आम्हाला असं वाटतं की त्या परिवारासोबत परिवाराला सोडून जाण्याची थोडी देखील इच्छा होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचा वारसा म्हणून आज भगीरथदादा असू द्या, प्रणितीताई असू द्या, आपण बघितलं असेल की काल पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलेलं आहे भालके परिवारांची करिश्मा काय, किंवा लोक भालके परिवारासोबत कसे असतात किंवा कसं प्रेम करतात. त्यामुळे त्यातला मी एक कार्यकर्ता आहे की बाबा त्या विचारधारेबरोबर आम्ही आहे. आज नाना गेल्यानंतर भगीरथदादा असू द्या, प्रणितीताई असू द्या, पण विचारधारा ती नानांचीच आहे. त्यामुळे आम्ही इकडं तिकडं होण्याचा आमचा प्रश्नच येत नाही. खरं तर हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाची चर्चा झाली ती म्हणजे ज्यावेळेला उमेदवारी डिक्लेअर होत होत्या त्यावेळेला पलीकडच्या बाजूने जे उमेदवार आहेत त्यांनी आरोप केला की आम्हाला माहित आहे की तुम्ही जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी जे किती पक्ष बदलले. काय मला तर तुम्ही सांगताय 2008 पासून तुम्ही भालके कुटुंबासोबत आहात, विरोधक तुमच्यावर आरोप करतायत. कसं बघायचं या सगळ्या गोष्टी? सांगा म्हणावं त्यांना मी कुठला पक्ष बदललाय, काय केलंय, कुठं प्रवेश केला, कोणाला फोन केला. एखादी जरी गोष्ट त्यांनी सांगितली अशी मी उमेदवारी मागायसाठी मग कुठल्या पक्षाकडे गेलोय, कुठल्या नेत्याकडे गेलोय, त्यांनी सांगून द्यावं आज माझा अर्ज माघारी घेतो मी. कारण आमच्या रक्तातच ती मुळात नाही. ही निवडणुकीचा विषय. निवडणूक तर मला जनता सांगायला तुम्ही अपक्ष उभा राहा, पक्षात उभा राहा, तुम्ही या परिवाराबरोबर उभा राहा, एकत्रित करा, ही लोक रोज मला सांगतायत. भाजप विरोधी सर्व पक्ष एकत्रित करा आणि तुम्ही उभं राहा, आम्ही तुमच्या सोबत आहे. लोक सांगतात मला. त्यामुळे पक्षाकडे दुसऱ्या नेत्याकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तसं काय कोण म्हणत असेल, आरोप करत असेल तर त्यांनी दाखवून द्यावं आज माझी उमेदवारी माघारी घेतो मी. प्रामाणिकपणाची एखादी मशीन असेल तर आणा आणि तपासून बघा कोण प्रामाणिक आहे आणि कोण किती पक्ष बदललंय, ते आपल्याला त्याचा रिझल्ट मिळेल. या सगळ्या निवडणुकीमध्ये अजून एक आरोप बसवराज पाटलांवर होते, तो म्हणजे बसवराज पाटील जातीवादी आहेत. काय सांगायचं? खरं तर हे आरोप मुळात चुकीचा आहे. त्यांना माहित नसेल किंवा राजकारण म्हणून ते करत असतील. आपल्याला सांगतो की माझा धनगर समाजाचा सहकारी एकनाथ पांढरे, त्यांना मी माझ्या गावातील 1 नंबर वार्डात ज्या ठिकाणी लिंगायत समाजाचे 80-85% मतदान आहे, त्या वार्डामध्ये उभा करून त्यांना निवडून आणलं. त्यांचं एकही मतदान नव्हतं. कदाचित त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माझी पार्श्वभूमी माहित नसेल. आज मी तालुक्यामध्ये राहत असताना, फिरत असताना माझे जे मित्र आहेत, ते माझे दोस्त आहेत, माझे जे जिवलग मित्र आहेत किंवा माझा परिवार आहे, तो मी सर्व समाजाबरोबर आहे. माझे अनेक दोस्त धनगर समाजातले आहेत, अनेक नेते धनगर समाजातले आहेत, अनेक माझे दोस्त मराठा समाजातले आहेत, दलित बांधव आहेत. मी सर्व समाजाबरोबर मिळून राहणारा मी एकमेव कार्यकर्ता आहे आणि मी सगळ्याला प्रिय आहे. पण आज हे राजकारण बघून मी जिल्हा परिषद निवडणूक लढवतो म्हणून त्यांच्या हातामध्ये काय दिसत नाही. त्यांना चित्र या ठिकाणी वाळू घसरल्यासारखं वाटतंय त्यांना, म्हणून माझ्यावरती आरोप करत असतील असं मला वाटतंय. खरं तर हे सगळं होत असताना आरोपांबद्दल अजून बोलू, परंतु आता मी मंगळवेढ्यातून तुमच्या भागामध्ये आलोय. मला वाटतं या भोसे जिल्हा परिषद गटाचा सगळ्यात गंभीर प्रश्न काय असेल तर रस्त्याची समस्या फार मोठी आहे. आज या भागामध्ये ज्यावेळेला आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतोय त्यावेळेला रस्त्यांचे प्रश्न समोर येत आहेत, विजयासंदर्भातले प्रश्न समोर येत आहेत, आरोग्य केंद्रासंदर्भातले प्रश्न येत आहेत, जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था तर संपूर्ण जिल्ह्याभरामध्येच दयनीय आहे, तुमच्या त्यावरून बकाल आहे, पशुवैद्यकीय दवाखाना त्याची अतिशय मोठी दुरावस्था आहे. ह्या ज्या पायाभूत सुविधा या भागामध्ये असायला पाहिजे होत्या, त्या दुर्दैवाने या भागामध्ये नाहीत. काय वाटतं की उद्याची निवडणूक लढवत असताना विरोधकांना हे किती मोठं चॅलेंज असणार आहे आणि तुम्ही नेमकं ह्या इथल्या भागातील लोकांना कशा पद्धतीने आश्वस्त करता? हे प्रश्न कधी सुटणार आहेत? साहेब, मुळात ही निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, जिल्हा परिषदची निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तुम्ही जे बोलात ते खरं आहे, वस्तुस्थिती आहे. आपण जे येताना बघितलं तर आमच्या भागामध्ये जे चिखली मारोळी रस्ता असेल
मारोळी सलगरचा रस्ता असेल, हुनूरकडे जाणारा रस्ता असेल किंवा अन्य मतदारसंघात हुनूर बोसेचा रस्ता असेल, या रस्त्याची काही प्रमाणात कामं झालेली आहेत, नाही म्हणणार नाही मी. पण ज्या ठिकाणी रस्ते आज बघतोय आपण, अनेक वर्षापासून ते तसेच रस्ते प्रलंबित आहेत. आज खड्डे आहेत, तिथं मोटरसायकलवर जायचं म्हटलं तर जाऊ शकत नाही. 1 किलोमीटर जायला अर्धा तास त्या ठिकाणी लागत आहे. वस्तुस्थिती आपण एक पत्रकार म्हणून, एक रिपोर्टर म्हणून आपण फिरून बघू शकता. मी निवडणुकीला उभारले म्हणून चुकीचा आरोप करण्याचे काय कारण आहे? आपण स्वतः त्याची तपासणी करून बघा. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या भागामधील आरोग्य केंद्र असतील, पशुवैद्यकीय केंद्र असतील, आज जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, या सगळ्यामध्ये अपुरा स्टाफ आहे त्या ठिकाणी. आज सलगरची शाळा असेल, मारोळी शाळा असेल, बोशे शाळा असेल, अशा अनेक ठिकाणच्या शाळा आहेत. त्या ठिकाणी अजून पुरेसे शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. आरोग्याची व्यवस्था नाही, आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी या भागातले प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर या भागातील प्रतिनिधी, जो या ठिकाणी जिल्हा परिषदेवर, पंचायत समितीवर जाणारा प्रतिनिधी आहे, तो अतिशय चांगला असला पाहिजे, वेळ देणारा असला पाहिजे, काम करणारा असला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची काम करण्याची माझी स्वतः तयारी असल्यामुळं या ठिकाणी लोकांनीच मला या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलं. त्यामुळे मी येणाऱ्या काळामध्ये या लोकांच्या आशीर्वादामुळे निवडून आल्यानंतर या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. तर हे सगळं होत असताना अजून एक गोष्ट इथं जाणवते, ते म्हणजे उमेदवाराच्या बाहेर चाचण्याची किंवा उपरासण्याची चर्चा फार झाली. म्हणजे ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून देखील लोक सांगतायत की समोर जो उमेदवार आम्हाला दिलाय तो उमेदवार आम्हाला इथं मान्य नाही, कारण ते बाहेरचे आहेत, आम्हाला आमच्या भागातला उमेदवार पाहिजे होता. थोडंसं छुप्या आवाजामध्ये बोललं जातं की जातीय समीकरणं बघून देखील उमेदवार इथं दिल्या गेल्या. त्या लिंगायत समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथं, धनगर समाज सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि कदाचित धनगर समाज मोठ्या संख्येनं आहे म्हणूनच पलीकडच्या बाजूने धनगर समाजामध्ये ती उमेदवारी दिली गेली असावी. परंतु असं असलं तर त्याला देखील काही भागातला धनगर बांधव त्या ठिकाणी विरोध करताना चित्र मला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून बघायला मिळते. हे जे बाहेरचा उमेदवार इथं येणं किंवा उपरा उमेदवार असणं, हे काय आहे नेमकं? ही फ्रेम इथं काय? इथले लोक नेमकं तुम्हाला ग्राउंडवर गेल्यावर काय बोलतायत आणि तुमची भूमिका आहे त्याबद्दल काय? या ठिकाणी या मतदारसंघामध्ये फिरत असताना आपण जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, त्याचं उत्तर देखील आपल्याला अनेक ठिकाणी मिळालं असेल. कारण आज तुम्ही विचारा, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा उमेदवार कोण आहे आणि भाजपचा उमेदवार कोण आहे? भाजपचा उमेदवार कोण आहे तुम्ही एवढं फक्त नाव काढून बघा. लोकच म्हणतायत की उमेदवार बाहेरचा आहे म्हणून. मी वेगळं सांगायची काय गरज नाही, आणि गरज आहे. आज या जिल्हा परिषद गणामध्ये तुम्ही जे आज जातीय समीकरण सांगितलं, मी या 2-3 महिन्याच्या या प्रक्रियेमध्ये फिरत असताना तर या भागातील धनगर समाजाचे मतं या ठिकाणी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास त्यांचे 13,000-14,000 मतदान या ठिकाणी धनगर समाजाचे आहेत. 7,500-7,000 मतदान या ठिकाणी मराठा समाजाचे आहेत. 7,500-8,000 मतदान हे लिंगायत समाजाचे आहेत. या ठिकाणी आमचे 7 ते 7,500 मतदान दलित बांधवाचे आहेत. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मतदान हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. जवळपास 2,000 आसपास मुस्लिम समाजाचे आहेत. या ठिकाणी लोणारी बांधव आहेत, त्यांचे मतदान या ठिकाणी 3,000-3,500 त्या ठिकाणी मतदान आहेत. अनेक या ठिकाणी कोळी बांधव आहेत, या ठिकाणी रामोशी बांधव आहेत, हटकर समाज आहे, या ठिकाणी सर्व समाज, या ठिकाणी माळी समाज आहे. या सर्व समाजाची मतदान असं मिळून एकूण 45,000 मतदान या मतदारसंघात असताना त्या ठिकाणी आपल्यावर बाहेरचा म्हणून जो लोकांनी जो मुद्दा उपस्थित केलाय, तो मुद्दा उपस्थित करून काढण्यासाठी त्या ठिकाणी मग जातीय राजकारण असू द्या, समाजाची मतं असू द्या. तुम्हाला माहिती नसेल, मी सांगतो, मागच्या वेळेस 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस या ठिकाणी 2 मराठा बांधव या ठिकाणी उभा होते, दिलीप चव्हाण आणि जाधव, आणि एक धनगर समाजाचा या ठिकाणी उमेदवार आमचे सहकारी जानकर साहेब त्या ठिकाणी उभा होते. तर त्या ठिकाणी चव्हाण साहेबांचा त्या ठिकाणी विजय झाला आणि जानकर साहेबांना पराभूत व्हावं लागलं. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आमच्या भागातील जनता ही कधीही जातीवादी करत नाही. कारण हे पुढाऱ्यांनी स्वतःच्या सोयीसाठी, स्वार्थासाठी, स्वतःच्या लोभासाठी त्या ठिकाणी हा उपस्थित केलेला मुद्दा आहे. आम्ही रोज एकत्रित राहतोय, माझे अनेक दोस्त या ठिकाणी आहेत, घरगुती संबंध आहेत, पारिवारिक संबंध आहेत. ती लोक आज कसं जाऊ शकते जातीवर, सांगा म्हणून? या लोकांना काहीतरी या ठिकाणी भांडवल करायचं. मग प्रदीप खांडेकर या ठिकाणी उमेदवार म्हणून बोशे गटात येत असताना त्याच्यावर दुसरा मुद्दा काय? जातीय मुद्दा उपस्थित करायचा, पुन्हा विकासाचा मुद्दा उपस्थित करायचा. प्रदीप खांडेकरने या ठिकाणी या बोशे जिल्हा परिषद गटामध्ये काय विकास केला? त्यांनी विकास करायचा प्रश्नच कुठे येतो? आणि ही बोशे गटातील जनता नेहमी भालके परिवाराबरोबर आहे. आणि मी हा असा कार्यकर्ता आहे की तालुक्यातील एक प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यापैकी एक मी असा कार्यकर्ता आहे की 2008 पासून नाना आमदार नव्हते त्यावेळेपासून आजपर्यंत त्या परिवाराशी मी एकनिष्ठ आहे. मग माझ्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही किंवा ऐकायची गरज नाही. भोसे जिल्हा परिषद गटामध्ये जातीवाद चालत नाही. आणि या ठिकाणी कुणाला जरी असं वाटत असेल या ठिकाणी आपण जातीवाद करून निवडणूक जिंकू, तसं कदापिही भोसे गटातील जनता करणार नाही.
आणि ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला मी सांगत असताना मला असं वाटतंय की या भागात, या मतदारसंघामध्ये जवळपास 14,000 धनगर समाजाचं मतदान असताना त्या ठिकाणी या 14,000 मध्ये एखादाही धनगर समाजाचा बांधवचा नाही का, असा माझ्या मनातला प्रश्न आहे. आणि जागोजागी त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागायला लागलंय. आज धनगर समाज मोठ्या प्रमाणात नाराज आहे. या ठिकाणी अनेक लोकांनी धनगर समाजातल्या या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. कोण जिल्हा परिषद सदस्य झालंय, कोण सभापती झालंय, कोण उपसभापती झालंय. त्या लोकांना तुम्ही मदत करून त्या ठिकाणी त्यांना तुम्ही या सभागृहात पाठवू शकला असता. परंतु त्यांची मानसिकता त्या पद्धतीची नाही. पैसेवाल्या माणसाला या ठिकाणी उमेदवारी द्यायचं आणि इथं जातीय समीकरण, जातीय विष पेरून निवडणुका जिंकायच्या, हे आमच्या विचाराला पटणार नाही आणि कदापि या मतदारसंघातल्या मतदारालाही पटणारा विषय नाही. कारण अशा पद्धतीच्या निवडणुका या मागच्या 5-25 वर्षाचा आपण तपासा कधीही झालेला नाही. या तालुक्याची पार्श्वभूमी अशी आहे. या तालुक्यामध्ये 30-40 वर्ष मारोड वकील साहेब आणि 30-40 वर्ष शेटजींनी नेतृत्व केलेलं आहे. या दोन्ही नेत्यांचं एकच घर तालुक्यामध्ये होतं. त्यामुळे या मंगळवेढा तालुक्यांची विचारधारा आणि परंपरा फार वेगळी आहे. आज भारत नाना त्या ठिकाणी पंढरपूरचे त्या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये आले. त्यांची जमीन या ठिकाणी उचिटांना होती, त्यामुळे संपर्क होता. पण कधीही लोकांच्या मनात असं वाटलं नाही की नाना पंढरपूरचा आहे, आमच्या मंगळवेढ्याचा नाही. कधीच आलं नाही. त्याचं कारण एक आहे की या ठिकाणी मतदार जातीय शक्तीला कोणत्याही प्रकारचा थारा इथं देतला जात नाही. या ठिकाणी लोक हे विकासाला, व्यक्तिमत्वाला आणि विचाराला प्राधान्य देऊन मतदान त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे या भागात जातीवादाचा विषयच येत नाही. खरं तर हे सगळं राजकारण करत असताना बसवराज पाटील यांच्या कुटुंबाला अध्यात्माची एक मोठी परंपरा आहे. इथंच रस्त्याला असलेलं हे जे बागडे बाबाचं मंदिर आहे, त्या मंदिराला मोठी जागा देण्यापासून, त्या मंदिराचं बांधकाम चांगल्या पद्धतीनं करण्यापासून त्या बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्ही पुढाकार घेतला, अग्रेसर राहिला. इथलं 3-4 हजार समाज हा त्या ठिकाणी माळकरी समाज आहे. तुमच्या स्वतःच्या गळ्यामध्ये माळ आहे. माळकर आहे. त्यामुळे ते एक कनेक्शन आहे तुमचं बागडे बाबांचं, हे सगळा मत आणि ती येणारी 2-3 हजार लोक. कसं बघता ह्या सगळ्या गोष्टीकडे? काय बागडे बाबांची शिकवण काय वाटते तुम्हाला आणि तो विचार तुम्ही जपताय का, जगताय का, त्याबद्दल काय सांगा? खरं तर आम्ही आमच्या कुटुंबाचं, आमच्या परिवाराचं किंवा या भागातील बऱ्याच कुटुंबाचं दैवत सद्गुरू बागडे बाबा. बागडे बाबा एक फार मोठे महान संत होऊन गेले. त्यांचं तालुक्याच्या याच्यामध्ये फार जरी दिसत नसेल तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा हा मोठा भक्तवर्ग या ठिकाणी आहे. माळकरी संप्रदायातली बरीच माणसं त्या ठिकाणी या परिवाराशी, या मठाशी निगडीत आहेत. माझ्या घरात माझी आजी माळकरी होते. त्यामुळं त्या परिवारातून आलेले हे आम्हाला संस्कार आहेत. त्यामुळे या भागात, या मठावर येणारे वर्षातून या आमच्या बागडे बाबाच्या मंदिराला जवळपास 3-4 कार्यक्रम वर्षातून होत आहेत. त्या ठिकाणी या भागातून मोठ्या प्रमाणात ती लोक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहतात. जवळपास बागडे बाबांच्या पुण्यतिथीला 8 ते 10 हजार जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहतोय. तुकाराम बीज या ठिकाणी होते. बागडे बाबांची पुण्यतिथी होते, गुरुपौर्णिमा होते, प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला असते, सोमवारला लोक असतात. त्यामुळं या लोकांचा आमचा एक पारिवारिक संबंध असल्यासारखा या निमित्तानं होत आहे. आणि ते आज नाही, ते जवळपास 40-50 वर्षापासूनचे हे ऋणानुबंध आहेत. बागडे बाबा भुयारच्या मठावर असताना आज सद्गुरू, त्यानंतर भोसले महाराज असतील, संदेश महाराज आहेत, सगळे त्या परिवारातील कामं त्या ठिकाणी महाराज लोक करतायत. आम्ही सगळे त्या परिवाराशी एकनिष्ठ आहोत आणि ते संस्कार आमच्यावर आहेत की बाबा आपण चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, ही भूमिका आमच्या संस्कारातून होत आहेत. तर या बागडे बाबांच्या मंदिराला स्वर्गीय नाना असताना तीर्थक्षेत्र ब वर्गाचा दर्जा देऊ, त्या ठिकाणी 2 कोटी रुपये मंजूर केली. ती कामेही पूर्ण आहेत. तर नवीन सरकारच्या धोरणानुसार आणखी 3 कोटी रुपये त्या मंदिराला मिळणार आहेत. तेही प्रस्ताव आपण तिथे दाखल केणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तेही 3 कोटी रुपये आणून या परिसरातील विकास, त्या मंदिर परिसरातील विकास आम्ही करू. आणि आता जे केलेलं काम आहे आपण स्वतः जाऊन तिथं बघू शकता. कारण मारोड एक छोटंसं गाव आहे, त्या तालुक्यातलं शेवटचं गाव आहे. तरी देखील या ठिकाणी बागडे बाबाच्या मंदिराला तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा देऊन नानांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी एवढी मोठी निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. ते सगळं हे आम्ही रोजच्या रोज दैनंदिन वेळ देऊन त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये या भागातील बागडे बाबांसारखे अनेक मंदिर असतील, अनेक विविध समस्या असतील, अनेक प्रश्न असतील, हे सोडवण्याचा प्रयत्न करूया. खरं तर ग्रामपंचायत 1 रुपया न खर्च करता आणली, हे एक गमतीचा गोष्ट आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये निवडणुकामध्ये पैशाचा भरमसाठ वापर असतो. मला वाटतं ही तुमची ग्रामपंचायत तुम्ही अशी आणणं, ह्यातच तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आहेत. जर मला वाटत नाही की बसवराज पाटील हा माणूस जातीवादी असता तर त्याला गावातल्या लोकांनी एवढ्या ताकदीने स्वीकारलं असतं. तर अशा अनेक प्रसंग मला दिसतात. तर
ते ते जे राजकारण तुम्ही करताय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा ह्या बाकीच्या गोष्टी लोकांमध्ये उपलब्ध असणारे राजकारण, ऊसाचे प्रश्न, हे ह्या सगळ्या गोष्टी कसा हाताळता? म्हणजे दिनचर्या कशी असते या सगळ्याच्या संदर्भात? साहेब, मुळात एक प्रश्न आपला जो प्रश्न आहे जातीवादी, हे मुळात मला मान्यच नाही. माझ्या ग्रामपंचायतच्या आता 10 मध्ये 4 धनगर बांधव या ठिकाणी माझे सहकारी या ठिकाणी सदस्य आहेत. त्यामुळे हा जातीवादीचा विषय मुळात होऊ शकत नाही. हे राजकारणामुळे केलेला हा मुद्दा आहे. हम्म, सोडून द्या, त्याला फार महत्व देऊ नका तुम्ही. म्हणून आम्ही रोज एका ठिकाणी राहतोय सगळेजण मिळून. माझ्या गाडीत रोज फिरणारे तुम्ही बघा कोण असते. हम्म, हम्म, रोज मी ह्या परिवाराशी, या सगळ्या जनतेशी संपर्कात असतो. ह्या सगळ्या गोष्टी करताना मी कालची माझी ग्रामपंचायत निवडणूक ही 1 रुपया न खर्च करता झाली अशी तुम्ही म्हणला. पण त्याच्या अगोदरच्याही 2 निवडणुका, हम्म. माझी आई या ठिकाणी सरपंच होत्या, माझे मिसेस त्या ठिकाणी सरपंच होते, आता माझे मोठे भाऊ त्या ठिकाणी सरपंच आहेत. ते तिन्ही निवडणुका सलग मी मोठ्या फरकानं पहिल्या वेळेस 250 मतांनी निवडून आलो. दुसऱ्या सेकंड टर्मला माझी मिसेस 400 मतांना आले. आता माझे बंधू 556 मतांना त्या ठिकाणी जनतेतून सरपंच झालेले आहेत. 2 निवडणुका ह्या जनतेतून मी पार केल्यात, 1 रुपया न खर्च करता. आणि मी काय बोलतो खरं खोटं हे आमच्या गावात येऊन तुम्ही तपासू शकता. आणि समोरच्या पार्टीकडून त्या ठिकाणी पैसे वाटले जात होतं, तरी देखील आम्ही रुपया खर्च केलेला नाही. हे सगळं जे यश येतंय याचं कारण एक आहे की माझं गाव छोटंसं असलं तरी देखील आज माझ्या गावामध्ये 400 या ठिकाणी घरकुल चालू आहेत. जवळपास 30-40 या ठिकाणी 30 ते 35 विहिरी या ठिकाणी MRS मधून चालू आहेत. अनेक विषय या ठिकाणी आहेत. पाण्याची योजना या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रीय पेयजल मधून या ठिकाणी कामं केलेली आहेत. रस्त्यांची कामं केली आहे. आज माझी जिल्हा परिषदची शाळा बघा, त्या ठिकाणी कंपाऊंड असू द्या, दुरुस्ती असू द्या, चांगल्या पद्धतीची शाळा ठेवण्याची मी भूमिका या ठिकाणी केली आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि अनेक समस्या या ठिकाणी पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत, हे पण तितकंच करत आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही नेहमी रोज लोकांच्या सोबत आहे. त्याच्या अनेक राजकारणापलीकडे जाऊन त्याच्या सुखदुःखामध्ये, त्याच्या प्रपंचामध्ये, त्याच्या अडचणीमध्ये आम्हाला जमेल तेवढं सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेतोय. म्हणून लोक आमच्या सोबत राहत आहेत. ही माझीच निवडणूक नाही, कालच्या भगीरदादाची 2024ची निवडणूक घ्या. माझ्या गावामध्ये सिंगल एकही पैसा खर्च केलेला नाही. आता मला विचारू नका, ते विरोधकाला सुद्धा विचारायचं गावातल्या. कारण ही वस्तुस्थिती आहे. लोक एखाद्या माणसावर एवढा विश्वास ठेवून एवढं मतदान करतात, ते माझ्या कामाचं उत्तर ते माझ्या बरोबर आहे. ठीक आहे. तर हे होते बसवराज पाटील, जे जिल्हा परिषदेच्या भोसे गटातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत. खरं तर मी म्हणालो तसं मंगळवेढ्यातली ही भोश्याची निवडणूक अनेक अंगानं फार महत्वाची आहे, प्रतिष्ठेची आहे. प्रदीपजी खांडेकर विरुद्ध बसवराज पाटील असा सामना आज मैदानामध्ये दिसतोय. अर्थ 27 तारखेला अर्ज त्याचे मागे पुढे होतील, कशा पद्धतीने होईल सामना तो समोर. परंतु ही 2 नावं मात्र समोरासमोर निश्चितपणाने या लढाईमध्ये आहेत. एका बाजूला समाधान अवताडे यांचे सहकारी आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय भारतनाना भालके यांचा एक निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ता, जो अनेक वेळा अनेक पद्धतीची सत्तेची आमिष असताना देखील कुठल्याही पद्धतीनं तो झुकला नाही. कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज त्यांनी या गटासोबत, परिवारासोबत केलं नाही. एक असं नाव आहे. दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना या भागातल्या ऊसाच्या प्रश्नांपासून ते अनेक प्रश्नांवर त्यांचं सातत्यानं काम होतंय. खऱ्या अर्थानं 24 तास 365 दिवस लोकांमध्ये उपलब्ध असलेला चेहरा म्हणून बसवराज पाटलांचं इथं नाव आहे. आणि त्यामुळेच लोकांमधनं त्यांची उमेदवारी आली आणि त्यामुळे समोरच्या बाजूनी उमेदवारी देताना देखील बऱ्याच पद्धतीचा त्रास झाला. हे सगळं होत असताना आज जर भोश्याचं समीकरण बघितलं तर थोडीशी जातीय समीकरणाचे रंग देखील या राजकारणामध्ये आले. परंतु असं असताना देखील सर्व जाती धर्माशी चांगला संपर्क असल्यामुळं अजून देखील बसवराज पाटील या भागामध्ये अतिशय सक्षमपणानं त्या ठिकाणी सर्वात या निवडणुकीमध्ये पुढे आहेत. पलीकडच्या बाजूनी हा प्रश्न इथं निश्चितपणानं धनगर बांधव देखील विचारतायत की जातीय समीकरण म्हणून जर तुम्हाला या भागातला धनगर समाजाचा माणूसच उमेदवार म्हणून द्यायचा होता, तर इथल्या 14-15 हजार धनगर बांधवांपैकी एकही धनगर बांधव त्या पात्रतेचा नव्हता का? तुम्ही बाहेरचा उमेदवार आमच्या अंगावर आणून का लादला? हा प्रश्न इथे धनगर बांधव विचारतात आणि त्याला इथली स्वाभिमानी भोश्यातली जनता थारा देणार नाही, असं बसवराज पाटील म्हणतात. हे सगळं होत असताना 2008 पासून पाण्याच्या चळवळीपासून सुरू झालेलं यांचं राजकारण पुढं सहकारामध्ये गेलं, सामाजिक कार्यामध्ये गेलं. त्यांना अध्यात्माचा मोठा वारसा, इथं जवळच असलेलं बागडे बाबाचं हे सगळं मंदिर त्यांनी सांगितलं तसं स्वर्गीय नानांच्या प्रयत्नातून चांगल्या अर्थाने इथं उभा राहिला. आणि तो एक स्वतः माळकरी असणं, कुटुंब माळकरी असणं, त्यातून जे आध्यात्मिक शिकवण आली त्यातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा जो समतेचा विचार आला, यातून मला वाटतं खऱ्या अर्थानं कुठेतरी तुमची उमेदवारी अधिक सक्षमपणानं पुढे येते. त्याची भीती किंवा त्याची धास्ती मला वाटतं विरोधकांना वाटते. अजून प्रचाराला सुरुवात व्हायची आहे, अजून अंतर्गत गाठी भेटी ह्याच गोष्टींना सुरुवात आहे. पुढच्या टप्प्यामध्ये कुठे प्रचाराच्या भागामध्ये गाठ पडली तर तिथं निश्चितपणानं गप्पा मारूया आणि वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय आरोप प्रत्यारोप जे होत आहेत त्या संदर्भातले खुलासे करूया. आज फार राजकीय घेतलं नाही, परंतु ज्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही इथं लोकांमध्ये मांडताय, तुमच्यावर जातीवादाचा होणाऱ्या आरोपाला तुम्ही दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या भागामध्ये, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये
लिंगायत समाजाचं वर्चस्व असलेल्या भागामध्ये स्वतःचं मत नसलेला धनगर बांधव तिथं निवडून आणणं, यातून कुठेतरी मी जातीवादी आहे का हे तपासा, हे तुम्ही लोकांना विचारताय. तुमचा हा संपूर्ण मित्रपरिवार जो दिसतोय तो ज्या पद्धतीनं सगळ्या जाती धर्मातला आहे, त्यातून कुठेतरी राजकारणामध्ये तुमच्याबद्दल बोलायचं काय तर मग जातीवादी बोललं पाहिजे, ह्या पद्धतीची भूमिका कदाचित विरोधक हित आखत असतील. या सगळ्याहून जास्त महत्त्वाचा प्रश्न इथल्या लोकांना रोज भेडसवणार, तुम्ही रस्त्याची समस्या प्रचंड मोठी आहे. आज जर तुम्ही या संपूर्ण दक्षिण भागामधले रस्ते बघितले तर रस्त्याची कामं या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली असं लोकप्रतिनिधी म्हणत असताना देखील अनेक भागातले रस्ते, पानंद रस्ते, वाडीवस्ती रस्ते याच्या समस्या प्रचंड आहेत. आता देखील मी मंगळवेढा इथपर्यंत येतो, प्रचंड वाईट अवस्था रस्त्याची आहे. मला वाटतं हुलजंती पासून ते तुमच्या भागापर्यंत येईल, हुलजंतीच होती ना आपली, काय होतं, चिकलगी पासून तुमच्या भागामध्ये येईपर्यंत रस्ता प्रचंड खराब आहे. वेगवेगळ्या रस्त्याच्या संदर्भातल्या गोष्टी लोक बोलून दाखवत आहेत. मराठी शाळांची अवस्था प्रचंड बकाल आहे. आरोग्य विभाग हा झोपलेल्या अवस्थेमध्ये आणि पशुवैद्यकीय दवाखान्याची परिस्थिती गंभीर आहे. या सगळ्या प्रश्नांवर उत्तर काढायची असतील तर लोकांसाठी लढणारा, लोकांमध्ये जाऊन काम करणारा, लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा, लढवय्या आणि 24 तास लोक जिथं तुम्हाला हाक मारतील तिथं थांबणारा आणि काम सहज सांगितलं तर सहज करून देणारा असाच माणूस निवडणं मला वाटतं लोकांना कधीही जास्त पसंत असतं. आणि त्या सगळ्या गोष्टींची गुण मला वाटतं तुमच्यामध्ये असल्यामुळं लोक तुमच्या उमेदवारीला पसंती देत आहेत. आता राहिलेल्या 8-10 दिवसामध्ये तुम्ही कसा प्रचार करतायत, समोर भली मोठी फळी उभा आहे, हे सगळी मंडळी तुम्हाला कशा पद्धतीने टॅकल करते आणि तुमच्या दोघांचं म्हणणं लोक कसं ऐकतात आणि त्यातून काय निर्णय घेणार आहेत, त्यातून उद्याचा विजय हा त्या ठिकाणी तुमचा असणार आहे का नसणार आहे हे निश्चितपणे ठरणार आहे. आपण मात्र वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन तिथल्या लोकांची भूमिका काय, उमेदवार नेमकं काय म्हणतात, मुद्दे कुठले महत्वाचे आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे अजून देखील तुम्ही महाराष्ट्र माझाशी कनेक्ट नसाल तर आमच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडून राहा. वेळात वेळ करून आमच्याशी बोला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.